औरंगजेबामुळं इस्लामचं फार नुकसान झालेलं आहे. बाबरापासून तर शहाजहानपर्यंत मोगल साम्राज्य ज्यांनी वाढवलं, ज्या वैभव वाढवले वगैरे वगैरे, जगभर त्याची कीर्ती झाली, ती औरंगजेबाच्या चुकीच्या धोरणामुळं त्या साम्राज्याचा विलय लय ज्याला काय म्हणतो तो लवकर झाला. म्हणजे त्याच्याकडे कुणीही म्हणजे बाकीचे लोक तर नाहीच पाहणार, कारण त्याची बाकीची कृत्य वगैरे जर लक्षात घेतली आपण संभाजींच्या राजांच्या संदर्भात, पण इवन सुज्ञ मुसलमानांनी सुद्धा विचार केला पाहिजे की हा आपला हिरो नाही होऊ शकत, यानं नुकसान केलेलं आहे आपल्या धर्माचं. राज्य मोगलांचं जे गेलं ते आणखीन काही दिवस टिकलं असतं औरंगजेबाने अतिताईपणा करून दक्षिणेत येऊन मराठ्यांची छेड काढली नसली तर. आणि हा त्यातला एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा हा होता की याचा अर्थ कुणी असा घ्यायचं काहीच कारण नाही की मी ते कबरीला वगैरे विरोध करतो. कबर औरंगजेबाची इथे असणं ही आवश्यक आहे, कारण आपल्या इतिहासाचा भाग आहे. आपण म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांनी, मराठ्यांनी आणि ज्याच्यात काही मुस्लिमही असतील, त्यांनी या ठिकाणी पराक्रम करून औरंगजेबाला 27 वर्ष झुंजवलं. हा फार मोठा पराक्रम आहे. जगाच्या पाठीवरती कुठलाही सम्राट आपली राजधानी सोडून 27 वर्ष बाहेर राहून दुसऱ्याशी लढत नव्हता. हा विक्रमी सम्राट कोण? तर औरंगजेब. आणि त्या विक्रमी सम्राटाला हरवण्याचा विक्रम करणारे कोण? तर ते आपण मराठी लोक आहोत महाराष्ट्रातले. म्हणून ते स्मारक जे आहे ते औरंगजेबाचं स्मारक समजायचंच नाही, ते इथल्या लोकांच्या पराक्रमाचं स्मारक आहे. म्हणून त्याला राहू देत, परंतु उदात्तीकरण करणं वगैरे वगैरे अशा गोष्टी करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.